हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, आज मी तुमच्यासोबत मस्त असा मिरची वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. संध्याकाळ म्हटलं की चहासोबत काही ना काहीतरी स्पायसी किंवा स्नॅक काहीतरी खाऊशी वाटतं. मग म्हटलं चला मिरची वडा बनवूया आपण. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. इथे मी 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे खलबत्त्यात टाकून जाडसर असं कुटून घेतलं होतं. हे बघा, इथे मी जाडसर असं कुटून घेतलं आहे याला. सोबतच मी एक वाटण करणार आहे. त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अगदी फिरवून घेणार आहे मी इथे फक्त मिक्सरला. हे बघा, अशा पद्धतीने मी ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे याला. सोबतच आपण लगेच मसाला बनवायला घेऊया. इथे मी 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये बडीशेप आणि जिरा कुटलेलं होतं ते टाकलं आहे आणि सोबतच हिरवी मिरची आल्याचं वाटण केलेलं ते टाकलं आहे. 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अगदी थोडंसं लाल तिखट मी ते घेतलं आहे. तेही मी टाकून चांगलं परतवून घेणार आहे. एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे मी चाट मसाला वापरला आहे. माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती म्हणून मी चाट मसाला घेतला. तुम्ही आमचूर पावडर आवर्जून टाका, त्याने टेस्ट खूप छान येते. अजिबात स्किप करू नका. इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून थंड करून घेतले होते. ते मी हाताने स्मॅश करून घेणार आहे. किसणीने किसून घेऊ नका, त्याने त्याचं टेक्स्चर एकदम बिघडतं. त्यामुळे जमेल तितकं हाताने मॅश करा. मोठे मोठे तुकडे असतील तरीही चालेल. इथे छानपैकी आपण याला परतवून घेणार आहोत आणि एकदम व्यवस्थित हे वाटण मसाला हा छान परतवून घ्यायचा. इथे बघा, आपण किसणीने बटाटा किसलं तर काय होईल ना, की जेव्हा आपण हे मसाला परतू ना, तेव्हा अगदी जास्त ते पूर्ण बटाट्याचं गाळ होईल आणि मग हवं तसं टेक्स्चर येणार नाही. आणि इथे मी छान असं हाताने स्मॅश करून बटाटा टाकलं आणि चांगलं परतवून घेणार आहे हे वाटण मी. सोबतच इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे याच्यामध्ये. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया. बटाटे उकडताना मी अगदी थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ टाकून मी छान परतवून घेणार आहे याला. एकदम छान असा हा मसाला परतवून घ्यायचा. हवा तितकं बघा, आपण परततानाही बटाटा भरपूर मॅश होतो. त्यामुळे याला किसणीवर अजिबात किसून घेऊ नका. हाताने किंवा तो मॅशरच्या साहाय्याने तुम्ही मॅश करू शकता. मिरची वडा बनवायला अगदी सोपा आणि तितका जबरदस्त टेस्ट अशी याची होते. आणि एक टिप मी तुम्हाला या रेसिपीची देईल की जेव्हा तुम्ही मिरची वडा ट्राय करणार तेव्हा आधी जर मिरची स्वच्छ धुवून त्याला चीर देऊन त्यात मीठ भरून जरा वाफवून घेतली तर अगदी टेस्टी असं वडा बनवून तयार होतो. पण मी ते वाफवून नाही घेणार. यात मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली एंडिंगला आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेणार आहे. बघू शकता मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. त्यामध्ये मी हळद नाही टाकली. आणि आपला मिरचीमध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो बनवून तयार आहे. आता हे आपण गार करून घेऊया. जोपर्यंत आपला हा मसाला गार होतो आहे, आपण इथे बेसनपीठ तयार करून घेऊया मिरचीमध्ये कोटिंग करण्यासाठी. इथे मी 1.5 वाटी बेसनपीठ घेतलं आहे जवळपास. त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. आणि आपण यात थोडं थोडं टाकून पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घेऊया. आपल्याला मिरची याच्यामध्ये डीप करण्यासाठी याचं बॅटर हवं आहे. ते आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. आणि मी व्हिडिओ शूट करताना मध्ये स्लाईड गेली. तुम्ही बघू शकता फोकस पूर्ण कमी झाला आहे. मध्ये स्लाईड गेली. म्हटलं आता येते की नाही, पण नशीब लाईट पण लवकरच आली होती. इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलं आणि एकाच डायरेक्शनला छानपैकी मिक्स करून घेते आहे. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याचं बॅटर हवं आहे. आणि हे मी एका ग्लासामध्ये टाकून घेते. जास्त दाटसरही नको आहे आपल्याला आणि एकदम असं पाण्यासारखं पातळही नको आहे. आपल्याला जरासं घट्ट असं हे बॅटर ठेवायचं. आणि बघू शकता मी ग्लासमध्ये बॅटर टाकलं आणि पटकन लाईटसुद्धा आली. इथे मी 6 ते 7 मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. जाडसर अशा या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत आणि अजिबात तिखट नसतात चवीला. शक्यतो तिखट नसलेलीच मिरची घ्या. जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर तुम्ही तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या तरी चालतील, पण या अजिबात तिखट अशा मिरच्या नाही आहेत. इथे मी मिरचीला अशी उभी चीर देऊन घेतली आहे आणि त्यातल्या सगळ्या बिया मी इथे काढून घेतली. आणि जमेल तितक्या बिया यातल्या काढून घ्या. बिया ठेवू नका अजिबात. बघू शकता मी आतमध्ये पूर्णपणे बिया यातल्या काढून याला मोकळं करून घेतलं आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांना कट देऊन यातल्या बिया मी सेपरेट करून घेणार आहे. सगळ्या मिरच्यांना कट देऊन यातल्या बिया मी सेपरेट करून घेणार आहे.
हे बघा अशा पद्धतीने दाखवते मी तुम्हाला मिरच्या. हे बघा सगळ्याच मिरच्यांना मी इथे कट देऊन घेणार आहे. अगदी जेव्हा बाहेर पाऊस असतो आणि संध्याकाळचा चहाचा टायमिंग असतो तेव्हा असं काहीतरी चटपट खायची इच्छा होती. मग म्हटलं चला आज मिरची वडाच ट्राय करूया. सगळ्यांचीच फेवरेट आहे घरामध्ये. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बिया काढून घेतल्या त्यातला. चला आपण सगळ्या मिरच्यांना छान कट देऊन घेतलेला आहे. आता यामध्ये मसाला भरूया. मसाला भरून दाखवते मी तुम्हाला. अगदी थोड्या पोर्शनमध्ये मी घेऊन व्यवस्थित मसाला भरून घेणार आहे. यामध्ये अगदी दाबून मसाला भरून घेतला आहे मी. यामध्ये अगदी पूर्ण मिरची भरली गेली आहे मसाला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून छानपैकी आपल्याला पूर्ण मिरचीमध्ये मसाला भरवून घ्यायचा आहे. थोडे बाकी नाही ठेवणार मी, पूर्ण मसाला भरून घेणार आहे याच्यामध्ये. अगदी चटपटीत असा हा मसाला लागतो आणि खूप टेस्टी असा हा मिरची वडा खाण्यासाठी लागतो. बघू शकता इथे मी मसाला भरून घेतला आहे मिरचीमध्ये. तुम्हाला मी दुसरी मिरची भरून दाखवते. फक्त जमलं तर आधी ही मिरची एकतर तळून घ्या किंवा तुम्ही मीठ भरून एक 5 ते 10 मिनिटं वाफवून घेतली तर अजून हा वडा छान बनवून तयार होतो. मी तर आज असंच बनवते, पण मी नेहमी जेव्हा बनवते तेव्हा आधी मिरचीला कट देऊन त्यामध्ये थोडंसं मीठ भरून त्याला वाफेवर एक 5 मिनिटं वाफ काढून घेते, जेणेकरून मिरची जरा शिजली जाते आणि वडा एकदम कुरकुरीत असं बनवून तयार होतो. पण मी आज असंच बनवते. इथे मी छानपैकी मसाला भरून घेतला आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये मी अशाच पद्धतीने व्यवस्थित दाबून मसाला भरून घेणार आहे. त्याचसोबत मी इथे तेलही एका साईडला गरम करायला ठेवलं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी मिरचीमध्ये मसाला भरून ते बघा सगळ्या मिरच्याही भरून झालेल्या आहेत आणि एका साईडला तेलही आपलं गरम होतं आहे. चला आपण मिरची तळायला घेऊया. इथे मी ग्लासमध्ये हे बेसनाचं जे बॅटर होतं ते काढून घेतलं आहे. इथे मी थोडाही सोडा वापरला नाही आहे, पण मी सोड्याऐवजी इथे जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते कडकडीत 2 चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि छानपैकी एकाच दिशेने फेटून मिक्स करून घेतलं. चला तेलही आपलं छान गरम झालं आहे. आपण इथे मिरची वडा तळायला टाकूया. व्यवस्थित डीप करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते सगळं हे करून आधी व्यवस्थित निथळून घ्यायचं. एक्स्ट्राचं बॅटर कमी झालं की मग आपण यामध्ये एक मिरची टाकून छानपैकी वडा तळायला सोडून द्यायचं तेलामध्ये. छान तळून घेऊया. अगदी कडकडीत तेल गरम झालं होतं. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला याला चांगला तळून घ्यायचं आहे. इथे मी दुसराही वडा टाकते आहे. साधारण मी 2 ते 3 असे वडे एका कढईमध्ये टाकून तळून घेणार आहे. चांगलं डीप करून घ्यायचं. वरची बाजू राहते तर मग चमच्याने त्यावर बॅटर सोडून घ्यायचं आणि छान लो टू मीडियम हीटवर आपण याला फ्राय करून घेऊयात, जेणेकरून मिरची चांगली शिजली जाईल आतमध्ये. हे बघू शकता आपल्या किती छान कलर आला आहे. अगदी छान मिरची शिजल्यावरती शेवटला फ्लेम हाय करायची आणि चांगला कुरकुरीत असा वडा तळून घ्यायचा. बनवून तयार आहे आपला मिरची वडा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.